श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तितः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। भगवान वेदव्यासानी 18 पुराणामध्ये अनेक ठिकाणी प्रसंगानुसार चैत्र मास प्रारंभ करून फाल्गुन मासापर्यंत मासमाहात्म्य वर्णन केलेले आहे। चैत्र मासामध्ये विशेष तिथींना जे काही व्रत सांगितलेले आहेत ते चैत्र मास महात्म्यामध्ये सांगितलेले आहेत। वैशाख मासामध्ये जे काही कर्तव्य केले पाहिजेत ते कर्तव्य वैशाख मासामध्ये सांगितलेले आहेत। असे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण मास, आषाढ मास, श्रावण मास, भाद्रपद, आश्विज, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ, पुष्य, फाल्गुन ह्या सर्व मासांमध्ये जे काही विशेष कर्तव्य सांगितलेले आहेत, व्रत आचरण सांगितलेले आहेत, त्या अनुष्ठानाने विशेष फलप्राप्ती मासमाहात्म्यांमध्ये वेदव्यासदेवांनी सांगितलेले आहे। मार्गशीर्ष मासाच्या पौर्णिमे दिवशी चंद्रपूजन हे विशेष रीतीने आचरण करावे असे मार्गशीर्ष मास महात्म्य सांगताना तिथे ह्या चंद्रपूजनाचे वर्णन केलेले आहे। पौर्णिमे दिवशी मृगशिरा नक्षत्राने युक्त असलेला चंद्र तो षोडशकांतीने युक्त होऊन उदित होतो। त्यामुळे ह्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी चंद्रपूजन हे विशेष सांगितलेले आहे। चंद्रोदयाच्या समयी चंद्राचे पूजन आणि त्या चंद्रांतर्यामी असलेल्या भगवंत धन्वंतरी वर्णन केलेले आहे। मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी चंद्रपूजनाचे वैशिष्ट्य काय आहे, कशासाठी आपण मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशीच का चंद्रपूजन करावे, तर त्याला पुराणामध्ये एक कथा आहे। दक्ष प्रजापती, त्या दक्ष प्रजापतीला 60 मुली होत्या। त्या 60 मुलींपैकी 27 मुली अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा इत्यादी 27 मुली दक्ष प्रजापती चंद्राला देऊन चंद्रासोबत त्यांचे लग्न लावतो। लग्न झाल्यानंतर ह्या 27 मुलींपैकी अत्यंत सुरूप असलेल्या, सुंदर असलेल्या रोहिणीवरतीच जास्ती चंद्राचे प्रेम असते। तो तिच्यासोबतच जास्त स्वतःचा वेळ जो आहे तो घालवत असतो। इतर ज्या 26 पत्नी आहेत त्यांच्यावरती थोडं तो कमी प्रेम दाखवत असतो, कमी प्रेम करत असतो। त्यासाठी ही वार्ता दक्ष प्रजापतीला
ज्या वेळेस समजते तेव्हा दक्ष प्रजापती चंद्राला शाप देतो की तुझी षोडश कलात्मक जी कांती आहे ती कांती नाहीशी होऊ देत, ती कांती नष्ट होऊ दे आणि त्याचबरोबर तुला क्षयरोग होऊ दे असा दक्ष प्रजापती चंद्राला शाप देतो. तेव्हा पश्चात्तापाने युक्त होऊन चंद्र परत दक्ष प्रजापतीला शरण गेल्यानंतर दक्ष प्रजापती तेव्हा सांगतात की तू ह्या शापापासून मुक्त होण्यासाठी रुद्रदेवांची उपासना कर, त्यांच्या अनुग्रहानेच तुझा हा शाप नष्ट होईल असा उपशाप त्यांना चंद्राला दिल्यानंतर चंद्र रुद्रदेवांची उपासना करतो, त्यांचं ध्यान करतो. त्या ध्यानाने प्रसन्न होऊन रुद्रदेव चंद्राला वरदान देतात की दक्ष प्रजापतीच्या शापाने जी तुझी कांती नष्ट झालेली आहे किंवा लुप्त झालेली आहे, ती कांती तुला संपूर्ण तर दररोज मिळणार नाही, पण क्रमाने प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत थोडी एक कलात्मक कांती तुझी वाढत जाईल आणि परत प्रतिपदेपासून अमावास्यापर्यंत ती कमी होते येईल. त्यामुळे शुक्ल पक्षामध्ये तुझी कांती अभिवृद्धी होत जाईल आणि कृष्ण पक्षामध्ये तुझी कांती हळूहळू करत क्षीण होत येऊन अमावास्या दिवशी पूर्ण लोप होईल असा वरदान किंवा उपशाप रुद्रदेव चंद्राला देतात. आणि जो क्षयरोग होऊ दे म्हणून जो शाप दिलेला होता, तो शापसुद्धा रुद्रदेवाच्या अनुग्रहाने चंद्राचा क्षयरोग नाहीसा झालेला आहे, निघून गेलेला आहे. आणि त्या क्षयरोगाच्या मुक्ती जी झालेली आहे, तो क्षयरोग काय झाला म्हणजे त्या क्षयरोगापासूनच मिठाची निर्मिती झाली. आणि अशा प्रकारे चंद्र हा दक्ष प्रजापतीच्या शापापासून मुक्त झाला. तो दक्ष प्रजापतीच्या शापापासून मुक्त झालेला दिवस म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा. त्यासाठी ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्रोदयाच्या समयी चंद्राचे पूजन विशेष रीतीने सांगितलेले आहे. कारण षोडश कलाने युक्त असलेल्या चंद्राचे जे किरण आहेत, ते किरण प्रकाशमय जे किरण आहेत, ते किरण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती पडतात. आणि त्यासाठी जसं चंद्राला संपूर्ण कांती मिळालेली आहे, त्याचप्रमाणे आपल्या घराला सुद्धा तशीच पूर्ण अभिवृद्धी प्राप्त होवो ह्या उद्देशाने स्त्रियांनी किंवा पुरुषांनी, विशेष करून स्त्रियांनी हे व्रत किंवा हे चंद्रपूजन आचरण करावे. चंद्रोदयाच्या समयी चंद्राला आवाहन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, गंध, श्वेतपुष्प, पांढरे फुलं वाहून, धूपदीप दाखवून यथाशक्ती जो आपल्याला जमल तो नैवेद्य चंद्राला दाखवून चंद्राचे पूजन करावे. चंद्राचे पूजन झाल्यानंतर चंद्रांतर्यामी असलेल्या धन्वंतरी नामक भगवंताचे पूजनसुद्धा
विशेष रीतीने करावे असे मार्गशीर्ष मास महात्म्यामध्ये सांगितलेले आहे. धन्वंतरी किंवा चंद्राचे पूजन कशासाठी म्हणजे अजून एका रीतीने आपल्याला चंद्राचा अनुग्रह प्राप्त व्हावा ह्यासाठी चंद्राचे पूजन सांगितलेले आहे. चंद्र हा वनस्पतींना अभिमानी असलेला देवता आहे आणि वनस्पतींमध्ये अनेक वनस्पती ह्या औषधी वनस्पती आहेत आणि त्या औषधी वनस्पतीला अभिमानी असलेला जो चंद्र आहे तो चंद्र आपल्याला आरोग्यप्रद देणारा आहे. कारण आयुर्वेदामध्ये अनेक वनस्पतीपासून अनेक रोगांचे निर्मूलन होते असे सांगितलेले आहे. तर ते जड असलेल्या वनस्पती किंवा पानांमुळे होत नाही, तरी त्या वनस्पतींना अभिमानी असलेला त्या वनस्पतीमध्ये स्थित असलेल्या चंद्रामुळे, त्या चंद्राच्या अनुग्रहामुळे आपले सर्व रोग नाहीसे होतात. त्यासाठी चंद्राचे पूजन सांगितलेले आहे. आणि धन्वंतरी नामक परमात्मा हा आपल्याला आरोग्य देणारा भगवंत आहे. विशेष रीतीने आरोग्य, आयुष्य, अपमृत्यू परिहार करून दीर्घायुष्य प्रदान करणारे भगवंताचे रूप म्हणजे धन्वंतरी रूप आहे. त्यासाठी चंद्रासोबत पौर्णिमे दिवशी धन्वंतरी पूजनसुद्धा सांगितलेले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळच्या वेळी धन्वंतरी होम इत्यादी विधी संपून चंद्रोदयाच्या समयी चंद्रपूजन करावे आणि चंद्रांतर्यामी धन्वंतरी नामक भगवंताचा अनुग्रह प्राप्त करून घ्यावा. हे पौर्णिमे दिवशी विशेष रीतीने स्त्रियांनी हे व्रत आचरण करावे. त्याचसोबत मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी विशेष रीतीने गाईला मीठ खाऊ घालायला सांगितलेले आहे. गाईला मीठ खाऊ घातल्यामुळे स्त्रियांना किंवा पुरुषांना उत्तम रूपलावण्य, तेज, कांती, आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. त्यासाठी गाईचे पूजन करून गाईला वैरण, चारा, पेंड, त्या इतर धान्य किंवा धान्याचे पीठ आणि त्या पिठासोबत मीठ गाईला नैवेद्य रूपाने समर्पण करून त्या गाईच्या अंतर्यामी असलेल्या ज्या 33 कोटी देवता आहेत त्या सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होतो आणि त्या सर्व देवतांच्या अनुग्रहाने विशेष रूपलावण्य आपल्याला प्राप्त होते. त्यासाठी पौर्णिमे दिवशी चंद्रपूजन, गोपूजन विशेष रीतीने सांगितलेले आहेत. गोभ्यश्च लवनं देयं तस्मिन्नहवि सर्वदा कांतं रौप्यं भवे स्त्रीणां पूर्णेन्दुः पूजयेत सदा. म्हणजे ह्या श्लोकाचा अर्थ काय म्हणजे गाईला लवण देऊन चंद्राचे पूजन केल्यामुळे
किंवा चंद्रपूजन आणि गाईला मीठ दान दिल्यामुळे किंवा मीठ आणि इतर धान्यासोबत मिठाचा नैवेद्य गाईला दिल्यामुळे कांती आणि रूपलावण्य प्राप्त होते असा लवणम बलवर्धनम आयुष्यम वर्धयेत यस्मात् अतशांतीम प्रयच्छ मे हा मंत्र म्हणून यथाशक्ती दक्षिणेसोबत ब्राह्मणांना यथाशक्ती मीठदान दिल्याने विशेष रीतीने आयुष्याभिवृद्धी होते असं मार्गशीर्ष मास महात्म्यामध्ये सांगितलेले आहे. त्यासाठी येत्या रविवारी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. त्या पौर्णिमे दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी चंद्रपूजन, गोपूजन आणि ब्राह्मणपूजन करून चंद्रांतर्यामी, ब्राह्मणांतर्यामी आणि गो अंतर्यामी असलेल्या गोपालकृष्ण नामक भगवंताच्या अनुग्रहाला आपण सर्व पात्र होऊयात. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.